आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सही खूप झोप येते ना? नाही. मी एक काम करतो, मी आपल्या दोघांकरता मस्त कॉफी घेऊन येतो. नाही मी बनवते ना. अरे मी अजिबात नाही, तुम्ही बसा. एक दिवस माझ्या हातची कॉफी पिऊन बघा. आलोच, स्पेशल कॉफी आणतो तुमच्याकरता. जस्ट वेट, आलोच. बसा बसा, आलोच. झोपू नका फक्त, झोपायचं नाही. काय झालं सर? कसला आवाज झाला? नाही म्हणजे अजूनपर्यंत तरी काही झालं नाहीये, पण इथून पुढे काय होणार आहे ते माहिती नाही मला. म्हणजे सर नक्की काय झालंय? तुम्ही झोपला होतात ना? सॉरी, माझं ते चुकून डोळा लागला. मला सॉरी म्हणून काय उपयोग? मला सॉरी म्हणून काहीच होणार नाहीये, पण आता पुढे काय होईल याचं टेन्शन आलंय. हो कसला प्रॉब्लेम? नक्की काय बोलताय तुम्ही? गुरुजींनी सांगितलं होतं ना की गणपती समोर रात्री जो कोणी बसेल, जो कोणी जागरण करेल, त्याने एक सेकंद सुद्धा आपले डोळे बंद करायचे नाही. आणि स्पेशली तुम्ही सईंनी तर अजिबात आपले डोळे लावता कामा नये असं त्यांनी सांगितलंय. जर सईचा डोळा लागला तर माझ्या जीवाला धोका असते. नाही 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 नाही, असं काही होणार नाहीये सर. सॉरी, माझं चुकलं. बाप्पा मला माफ कर. मी झोपायला नको होतं. मी हात जोडते, पाया पडते, हवं तर कान धरते, पण प्लीज देवाण सरांना काही होऊ देऊ नको. कायम त्यांच्या पाठीशी राहा. मी नाही झोपणार. मी खरं सांगते, चुकलं माझं. मला माफ कर प्लीज. तुम्ही हसताय म्हणजे तुम्ही माझी मस्करी करत होता? सर मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाही. तुम्ही जा इथून. सई, तुम्ही पण ना, आय मीन अहो माझी मस्करी सुद्धा किती सिरियसली घेताय तुम्ही. कम ऑन. आणि कसं आहे ना, बाप्पा आपल्या सगळ्यांच्या चुकांना त्याच्या पोटात घालत असतो.
तुमची इतकी छोटी गोष्ट तो त्याच्या पोटात घालणार नाही का त्याच्यावर शिक्षा देणार आहे तुम्हाला? आणि मुळात तुमच्याकडनं काही चूक झालीच नाहीये. सो रिलॅक्स. सर, तुम्ही वेगळं काही बोलला असता ना तर एक वेळेस मला नसतं पटलं, पण तुम्ही म्हणालात ना माझ्या जीवाला धोका आहे. मी खरं सांगते सर, मला खूप भीती वाटली. मला काही झालं ना तर. काहीही बोलू नका. आपल्या दोघांना पण काहीच होणार नाहीये. आता कुठे आपला संसार सुरू झालाय. आपल्याला आपलं अख्खं आयुष्य काढायचंय खूप चांगल्याने एकत्र. परत अशी मस्करी करू नका. माझा जीव अडकलाय तुमच्यात आणि माझं तुमच्यात. चला. चल. आणि हो, माझ्या स्पेशल वाईफ करता ही स्पेशल कॉफी. सर, हार्ट शेप. आणि तुमचा कप कुठे आहे? हाच आहे माझा कप. चालेल ना? कशी झाली आहे? सर, तुमच्या हाताला चांगलीच चव आहे. नवरा कोणाचा आहे मी? ह्याला खरंच छान झाली हो. वा, माहिती नव्हतं मी इतकी छान कॉफी बनवू शकतो. नाईस, आय एम इम्प्रेस्ड. सर, उद्या मी माझ्या आईकडे गेले तर चालेल? हा, बिंदास जा. आणि तुमच्या आईला भेटायसाठी तुम्हाला माझी परवानगी घ्यायची काय गरज आहे मला कळत नाही. नाही, तसं नाही. आपल्या घरी पण गणपती बसलेत ना. नाही नो सई, पण तुम्ही थोड्या दिवसाकरताच जाताय ना. हो. हा, मग प्लीज जा, काहीच प्रॉब्लेम नाही. फ्रेश वाटतंय ना आता खूप तुम्हाला? आय नो, घरी गणपती येणार म्हणून खूप आनंदी तर होता तुम्ही. आय मीन, ही सगळी तयारी पण खूपच कमाल केली आहे. पण बॅक ऑफ द माइंड खूप टेन्शन पण होतं ना तुम्हाला. तुमच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण आता नाही. आता असं छान रिलॅक्स्ड वाटतंय. हो, माझं सगळं टेन्शन या बाप्पाने दूर केलं. आणि आता तुमचा वाढदिवस खूप छान साजरा होईल ना असा विश्वास पण वाटतो. आणि असंही घरी बाप्पा आले ना की जरा वेगळंच फ्रेश वाटतं. सई, तुम्ही पण आता असंच कायम हसत राहायचं. सर, तुम्ही पण कायम मला अशी साथ द्या, मग मी सुद्धा अशीच हसत राहीन. आय प्रॉमिस यू. आय लव्ह यू सई. I love you too, sir.
गणपती बाप्पा. मोरया. देवा, यावर्षी आपल्याला बाप्पाचे आशीर्वाद पाठीशी असण्याची खूप जास्त गरज आहे नाही म्हणजे बिझनेस मध्ये कॉम्पिटिशन किती वाढली आहे. गेली काही वर्ष मी बिझनेस मध्ये नव्हतो, आत्ताच सध्या काम पाहायला लागलोय. म्हणजे असं लक्षात आलं की गोष्टी किती झपाट्यानं बदलल्यात ना. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग बाबा. बदल तर होतच राहणार, आपल्याला फक्त ते अडॅप्ट करता यायला हवे. आणि एक सांगू, मला ना खरंच खूप छान वाटतंय. आय मीन तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर तुम्ही कम्प्लिटली खचला होता, एका वेगळ्या शेल मध्ये गेला होता. पण या सगळ्यात ना तुम्ही स्वतःहून बाहेर पडलात आणि आता परत कामाला सुरुवात करताय. दिस इज अमेझिंग. मला खरंच खूप छान वाटतंय बाबा. हे तुझ्यामुळे आणि भैरवीमुळे शक्य झालं. तुम्ही दोघांनी कॉन्फिडन्स दिलात म्हणून, नाहीतर मला नाही वाटत मी यातनं कधी बाहेर पडू शकलो असतो. बाबा, बट वी आर फॅमिली. आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करणार तर मग आणखी कोण करणार? आम्ही आहोत तुमच्या सोबत. तेही खरंच आहे. बरं, तू बिझनेस उत्तम तऱ्हेने सांभाळतोय, पण तुझ्यावरची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे. बघ, हे जे जपानचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, ते आपल्याला मिळायलाच हवं. आय नो. आता देशातल्या वन ऑफ इम्पॉर्टंट कॉन्ट्रॅक्ट मधलं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आपल्यालाच मिळणार, मला माहिती. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाल्यानंतर ना मार्केटमधली आपली व्हॅल्यू, गुडविल सगळ्यामध्येच खूप चांगली ग्रोथ होणार आहे. हा, बस बाप्पा आपल्यासोबत असू दे. आयुष्यमान भव. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. बघ, माझा आणि भैरवीचा तुझ्यावरती अगदी पूर्ण विश्वास आहे. हा, सी बाबा, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करणार आहे की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला हवं. आणि विघ्न अर्थ आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला घाबरायची काय गरज आहे? गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग सासूबाई. काय सुरू आहे? पोहे. छान. सई, आज दुपारच्या जेवणाचं सगळं मी बघणार आहे. हा, काही बोलायचं नाही. 2-3 दिवस तुझी खूप दगदग होती. तू आता आराम कर. काही धावपळ वगैरे झालेली नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला स्वयंपाक करायला आवडतो. माहितीये मला, पण स्वतःच्या तब्येतीची पण जरा काळजी घ्यायची. काही बोलू नकोस. आज मी करणार, आराम करायचा. आई, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. बोल ना. माझी घरातली सगळी कामं आवरून झाल्यावर मी माझ्या माहेरी गेली तर चालेल? अगं, परवानगी कसली मागतेस? जा ना. आणि तुमच्या घरी सुद्धा गणपती असतो ना, मग तर तू जायलाच हवं. नाही, गणपतीचं तर निमित्त आहेच, पण माझे काका येणार आहेत ना मला भेटायला. मला त्यांना भेटायचंय. काका? सख्खे का? नाही, सख्खे नाही, मानलेले, पण सख्ख्यांपेक्षा पण जवळचे. खूप काही केलंय त्यांनी आमच्यासाठी. माझ्या शिक्षणाचा अर्धा खर्च त्यांनीच उचललेला. अगदी मुलीसारखा जीव लावतात मला. आणि आता कामानिमित्त बरेच वर्ष ते भारताबाहेर होते ना, आता ते आले तर त्यांना मला भेटायचंय, म्हणून मला जायचंय, बाकी काही नाही. मग तर तू जायलाच हवं. आणि इथली अजिबात काळजी करू नको, मी आहे ना, मी बघेन सगळं. ओमीला सांगते, तो येईल तुला सोडायला. ठीक आहे. काय? एही परत आलाय? तो परत आलाय म्हटल्यावर तो काही गप्प बसणार नाही. घाबरायची गरज नाहीये. प्लीज तुम्ही घाबरू नका. शांत व्हा. नाही, असं काही होणार नाही. इतकी वर्ष मेहनत करून कमावलेली पोझिशन आहे. या शहरातली सगळ्यात मोठी आणि बेस्ट कंपनी आहे आपली. नाही, आपल्या बरोबर असं काही होणार नाही.
ट्रस्ट मी, एक वेळ मी माझ्या 10 शत्रूंना सोडेन, पण त्याला सोडणार नाही. काहीही करून हा टेंडर आपल्यालाच मिळायला हवा आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत घेऊ आपण. नाही नाही, ती काळजी तुम्ही अजिबात करू नका. हा टेंडर आपल्यालाच मिळेल आणि टेंडर मिळवण्यासाठी तो सुद्धा खूप प्रयत्न करेल. पण मी आहे ना. आपण एक काम करू, एक अर्जंट मीटिंग बोलवू आणि तिथे सगळं डिटेलमध्ये बोलू. ओके, डोंट वरी. ओके. काय झालं मॅम, तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये आहेत आणि घरात काही माणसं हॅप्पी आहेत. गॉड पण बघा ना, प्रत्येक वेळी त्यांचीच बाजू कशी घेतो ना तेच कळत नाही. तू सईबद्दल बोलतेस? ऑफकोर्स मॅम, ती सई ना घरी जायला निघालीये माझ्या. आपल्या घरात गणपती आहेत आणि हिला माहेरी कशाला जायचंय? तिने मस्त शुगर मध्ये हनी घातलं आणि जानकी काकूंना विचारलं, आई मी घरी जाऊ का? जानकी काकू आपल्या गरीब गाय लगेच रेडी झाल्या, लगेच परमिशन दिली सईला. झाली का तयारी? हो झाली ना, आता थोड्या वेळात निघते मी. पण तुम्हाला काय आता बरंच वाटत असेल ना? मला का बरं वाटत असेल? का म्हणजे आता बायको माहेरी चाललीये, तिचा त्रास नाही होणार ना तुम्हाला. मग बायकोची कटकट नसणार तुमच्या मागे, हे करा ते नका करू, असंच करा तसंच करा असं म्हणत मागे फिरणार नाही ना मी तुमच्या. म्हणजे तुम्हाला टेन्शन पण नाही राहणार, हो की नाही? मी एक काम करते, मी विसर्जन झाल्यावरच येते. हा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दिवाळी नंतरच आहे आरामात. हो का? हो म्हणजे आता तुम्ही तुमच्या माहेरी चाललाच आहात तर थांबा जरा 2-3 महिने निवांत. या या निवांत या. ठीक आहे चालेल. मग एक काम करा, ऑफिस मध्ये आता दुसरी सेक्रेटरी बघा, म्हणजे ती तुमच्या ऑफिसची कामं पण करेल आणि आता इथे बायको नाही म्हटल्यावर बायकोचं टेन्शन नसणार आहे. मी डायरेक्ट वर्षभरानंतर येते. तुम्हाला खूप चांगल्याने माहिती आहे की मी तुमच्याशिवाय 1 मिनिट सुद्धा लांब राहू शकत नाही. त्यामुळे लवकर या, जास्त दिवस थांबू नका तिकडे. हो बघू. हा, मी विचार करून सांगेन. हो 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 हो. जरा मस्करी केली की लगेच नाकावर राग येतो ना आपल्या. बस सई. सर मला ना खूप कामं करायची आहेत.